पेक्षा मिलियनवाले आणू तुझ्यासाठी थांब. मग बरोबर आहे की नाही? मग हो. पण तरी तुझ्या मनात त्याच्याबद्दल सॉफ्ट कॉर्नर का? असा माझा विषय आहे. असतो कारण की माहीत नाही मला, बट मी जे केलेलं ते रिअल होतं. मे बी त्याच्यामुळे सॉफ्ट कॉर्नर होते. पण ते हळू आता हं. पुसट होत चाललेत. हं. आता ती एक बुक तू वाचली आहेस का? जर तुम्हाला कुठली गोष्ट पाहिजे, तर ती गोष्ट तुम्हाला सोडावी लागेल. नाही वाचले मी. नाही वाचली का? अरे नाही वाचायला इंग्लिशमध्येच आहे ती पाहिजे. बुक. यार काय नाव आहे? आहे एक नाव आहे. मी तुला पाठवील ती बुक. हो, त्याच्यात हो. असं लिहिलं होतं, की एखादी गोष्ट तुम्हाला पाहिजे, तर ते तुम्हाला पहिला सोडावं लागेल. हं. हां. आणि नंतर स्वतःहूनच मिळते तर का? हां, स्वतःहून मिळते. हां, अच्छा. एक्झॅक्टली तिथं असं लिहिलं आहे. ओके. अहो, यार नाव कसं काय विसरलो मी. 2-3दा वाचली होती बुक. तर ते आहे त्या बुकमध्ये. त्याच्या अच्छा. मागची सायकॉलॉजी काय आहे माहिती आहे का? एखाद्या गोष्टीवर आपण फोकस करतो. म्हणजे जसं तुला तो पाहिजे होता. हं. ठीक आहे. आता तो तुला पाहिजे होता, मग तुझे जे थिंकिंग असते ना, ते त्याच्या अराउंड असते. हो. टोटली. हं, हं. तू काही पण विचार करशील ना, जसं तुला कुठं ट्रिप प्लॅन करायची आहे, तर तू त्याला पहिले ठेवशील सेंटर विचारणार. ऑफ पॉइंट. हो. नंतर तुझी पूर्ण ट्रिप प्लॅन होईल. दुसरं तुला कुठल्या इव्हेंटला जायचं आहे किंवा तुझ्या मताने तुला काही तुझे छंद जोपायचे आहेत, तर तो तुझा सेंटर ऑफ पॉइंट कॉन्टॅक्ट असतो. हं. आणि त्याच्या थ्रू तुझे म्हणजे डिसिजन होतात. तर त्याच्यात काय होतं माहिती आहे का, की ते डिसिजन तुझे असतील, पण त्याचा कंट्रोल त्याचा असतो. त्याच्याकडे असणार. हो, असतंच. तर तू त्याच्यात स्वतःला गमावून बसतेस ना. ते एक झालं आणि दुसरं सांगतो, माणसाला कुणीच होऊ दे, मुलगा होऊ दे, मुलगी होऊ दे, त्याला असा व्यक्ती आवडत नाही, जो स्वतःचे डिसिजन नाही घेत किंवा तो दुसऱ्यांच्यानुसार इन्फ्लुअन्स होतो. म्हणजे असं असं आवडतात रे, की वर-वर, की हं. "अरे ये मेरा ही सुनता है, अपना हां. है." पण हो. त्याला त्या डायरेक्शननी नाही आवडत, की त्याच्यासोबत रिलेशनमध्ये राहायला पाहिजे. हं, हं. त्यांना वाटते, की डम है. हो. लिटरली असं वाटते. कारण की आपण झोकून देतो ना अख्खा. ऑब्व्हियसली. तर त्या बुकमध्ये ते तसंच लिहिलं आहे. मी नाही अच्छा. बोलत हे, मला एवढं ज्ञान पण नाही. पण सांगतोय बट तू ते. मला शेअर कर. छान आहे, इंटरेस्टिंग आहे उलट हां हे. ना. हं. तर तिथे ते सायकॉलॉजी सांगितल्या आहेत माणसाच्या, की जे तुम्हाला पाहिजे त्याला आधी सोडा. आणि नंतर जी स्टेज येते ना, ती त्याच्यापेक्षा भयानक आहे स्टेज. कुठली? कोणती? जेव्हा तू त्याला कंप्लीटली विसरशील तो येईल परत. हो. पण तेव्हा तू ॲक्सेप्ट तेव्हा नाही नाहीच करणार करणार ऑब्व्हियसली कुणीच नाही आणि करणार. तेव्हा घुटणे टेकणार भाई समोरचा माणूस. बट जेव्हा गरज होती तेव्हा नव्हतं ना. तर हां, मग जर आता नाहीच आहे आता गरज, तर मग कशाला ना. तेच आणि तेच तेव्हा ना. नसतेच बॅक गोईंग. एकदा पुढे गेलं परत कशाला हां. बॅक गोईंग पाहिजे. कारण की माहिती आहे आपल्यासोबत काय झालंय हं. आणि तेच परत नाही होणार ह्याची काय गॅरंटी आहे. गॅरंटी आहे. मग मग आणि हा फेजच तो असतो ना, तर त्या फेजमध्ये जर तुला कोणी हात नाही दिला, हं. तर तू एवढी भयानक इंडिपेंडंट बनशील किंवा आपले स्वतःचे इमोशन कंट्रोल करायला मी तरी लागशील. आता खूप जास्त शिकले ह्या गोष्टी. हां ना. इमोशन कंट्रोल भारी वाटते करायला. ना पण. खूप मस्त वाटतंय. म्हणजे मी ना असं म्हणू शकते, की मी स्वतःला परत भेटले. येस. मॅजिक आहे, मॅजिक आहे. हं. बट तुला अजून काही दिवस वाटेलच, की अरे वो रहता तो पॉडकास्ट में भी आज मेरे साथ आता. ठीक आहे. ह्या होतात गोष्टी. आता मी असं का सांगतोय, मी मोठा आहे ऑब्व्हियसली तुझ्यापेक्षा ठीक आहे. हं. आणि ही प्रॉब्लेम तुझीच नाही आहे, खूप जणांची प्रॉब्लेम आहे. खूप जणांची प्रॉब्लेम म्हणजे आता होतच जे जेनजीचे ते आहे होतच आहे. ते हो. आपल्या ह्याच्यात होतच. आता हा पण जो फेज आहे ना, तू एकदा तो काढला तू अर्धा फेज तर तुझा गेलाच कारण का तू गेलाच. ट्रॅकवर वापस आली आहेस. हं. आणि याच्यानंतर मी तुला जसं बोललो ना, की तू पूर्णपणे जेव्हा मूव्ह ऑन असशील तेव्हा तो परत येईल. मग आणि त्याच्याबद्दल आता जे तुझ्या मनात भावना आहे ना, की यायला पाहिजे, तेव्हा अशी असेल काय काही चूक या हां, लिटरली होईल. हां, जर तुला ट्राय करायचं असेल तर कर. म्हणजे बोललो ना, की जी गोष्ट पाहिजे तिला सोड आधी, हं. पूर्णपणे सोड, कंप्लीटली सोड. काही फरक नाही पडत. देशात आबादी 130 करोड आहे. त्याच्यातले 30 करोड पोरं आहेत चांगली. ठीक आहे. हो. आणि अजून एक गोष्ट असते त्याचं उत्तर तूच दे. काही लोकं आपल्या जीवनात येतात का? सांग आता. मे बी आपल्याला एक लेसन द्यायला. एक्झॅक्टली. बरोबर. लेसन हो, खरंच. आता हा वाक्य मला बोलायचं होतं, पण मी त्याच्याकडून आपल्या ऑडियन्सला दिला, की ज्याच्याकडून ऐकायला पाहिजे. येस. लेसन देतात म्हणजे लेसन्स देतात म्हणजे एखाद्यावर किती विश्वास ठेवा, एखाद्यावर किती डिपेंड राहायला पाहिजे आपण. त्या हं, सगळ्या गोष्टी आपण इथून शिकतो. अजून स्वतःवरती प्रेम करायला परत शिकतो. ते शिकतो. पण एक भाग असतो, 2 भाग असतात ॲक्चुअली. एक असतो आपला प्रेझेन्स फिजिकली
दुसरा प्रेझेन्स असतो आपला मेंटली. हम्म. ठीक आहे. तर बिफोर आपला प्रेझेन्स जो असतो ना, त्याच्यात आपल्याला एफर्ट्स मारावे लागतात की आय एम प्रेझेंट इन द रूम. हम्म. पण जर हा फेस तू काढला हो. तर तुझा ऑरा असा डिफाइन होते की यार मैं हूँ, अगर तुम मुझे नोटिफाई नहीं कर रहे हो, आइडेंटिफाई नहीं कर रहे हो मेरी कैपेबिलिटी, तो तुम में प्रॉब्लेम है. हा एक्झॅक्टली. होतं हो असं? होतं. अरे सांग ना मग, हे होतं. होतं. मी बोलतोय बरोबर आहे ना, कारण हा. की ह्या सगळ्या गोष्टी आम्ही वाचल्या आहेत. अजून आहेत काही बुक्स. मी तर म्हणतो बाई बुक्स वाचा. भरपूर बुक्स आहेत चांगल्या-चांगल्या. ChatGPTवर जाऊन विचारा तिला कुठल्या बुक्स वाचायचे. तर असं डिफरन्स आलाय, की आधी तुझी जी थिंकिंग होती, ती कशी होती ना, आता काय चेंज झालंय ह्या 1-2 म्हणजे 1-2 मिनिटात सांग किंवा 1-2 सेंटेन्समध्ये सांग? अगोदर कसं होतं, की म्हणजे त्याचं जे होतं ना, की ह्याला अशीच पाहिजे, तशीच पाहिजे, त्याच्यावरून मी स्वतःला चेंजेस करत राहिली. बट नंतरला म्हटलं, की मी तर परफेक्ट आहे, कमी त्याच्यामध्येच आहे ना, तर मग कशाला स्वतःला चेंज करायला पाहिजे? ज्याला तू जशी आहेस तशी आवडतेस त्याच्याकडे जा. बेटर त्याला कशी पाहिजे त्याच्यावरून. एक्झॅक्टली. आणि मग आता थिंकिंगमध्ये काय चेंज झालं त्याच्यानंतर? थिंकिंग म्हणजे? थिंकिंगमध्ये जे चेंज होतात ना, अरे मी त्या डिसिजनला तेवढा वेळ द्यायची, ते विचार करायची की करू की नको. बट आता माझं आता खूप मी क्लिअर आहे. आता क्लिअर असतं, कारण की कोणाला विचारायची गरज नाहीये ना. येस. तू स्वतःचे डिसिजन स्वतः घेऊ शकतेस आता. हां. आणि हा खूप मोठा बदल आहे. खूप मोठा खरंच. खूप मोठा पण बदल आहे. आणि परत एक आहे कॉमेडियन, मी रेफरन्सेस घेत असतो इकडून-तिकडून. तो बोलतो की किसने क्या कमाया, क्या नहीं कमाया, क्या गँवाया, ये सोचने का अभी वक्त नहीं है, वक्त है अभी करने का. हम्म. तो करो, तुमको जो बेटर लगता है वो करो. जिसमें तुमको लगता है कि तुम आगे जा सकते हो वो करो. अगर इस दौरान अगर तुमको लगता है कि ये आदमी सही नहीं है लेकिन मेरा इसमें इंटरेस्ट है, तो बिल्कुल सही नहीं है. बरोबर आहे ना? बरोबर आहे. हो. कारण की जो तुझ्यावर प्रेम करतो तो तुझ्या स्वप्नावर प्रेम करतो. खरंच. मग आता एखादा बोलतोय की मला प्रायव्हेट पोरगी पाहिजे. पण तू सोशलाइज आहेस ना. तुला पाहिजे की नाही भाई, मैं भी लाइमलाइट मुझे भी चाहिए. खरंच. कारण की मी कधी तशी नव्हतीच ना प्रायव्हेट वगैरे. मला ते कधी आवडलंच नाही, की असं लपून राहणं वगैरे. जर आपल्याला गॉड गिफ्टेड चांगला फेस आहे, चांगला व्हॉइस आहे, मग तो का आपण दाबून ठेवायचा कोणा वेगळ्या मुलासाठी? जो आत्ता आपल्या लाईफमध्ये आलाय त्याच्यासाठी का आपण आपली स्वप्न तोडायची? बरोबर. त्या गोष्टी मला लेट बट रिअलाइज झाल्यात आता. आणि परत एक प्रश्न विचारतो. जर चेंज व्हायचं असेल, जसं तू खूप ठिकाणी चेंज झालीस, की तू त्याच्यानुसार स्वतःला थोडं-थोडं चेंज केलंस. तर मग चेंज एकानेच व्हायला पाहिजे? ऑब्व्हियसली दोघांनी व्हायला पाहिजे. पण इथे इनिशिएटिव्ह फक्त मीच घेत होती सगळ्याच गोष्टीचा. मग तुला सगळं माहिती आहे ऋतू. Yes. मग आणि आई स्मार्टनेस पण वाढलंय आता हम्म. ब्रेकअप झाल्यानंतर. मग अक्कल आली तुला? अक्कल आली तर काय? ती ठोकर खाल्ल्याशिवाय अक्कल येत नाही ना. हां. मग आता सपोज पॉडकास्ट आला आपला, तो आला, की "अरे यार, माझी चुकी झाली, पण तू बोलली असते मला सगळं समजलं." मग नाही प्लीज मी ॲक्सेप्ट एक्सेप्ट मी करू असं बोलायला. शकत. नाही एक्सेप्ट करू शकत मी, कारण की काय आहे ना, की तू परत तेच नाही करणार. हां, तेच कारण नाही की करणार ते दुसरं रिझन झालं. हां, तर सांग. पूर्ण कंप्लीट कर तुझ्या आधी. कारण की एकदा त्या गोष्टी झाल्यात, परत एकदा पाय वाजल्यावर परत आपण आगेत पाय टाकत नाही ना. हां, दुसऱ्यांदा विचार कराव्या लागतात गोष्टी. मग किती पण हे केलं तरी. तेव्हा तू त्याला काही रिझन दे माहिती आहे का? मला तुला प्रायव्हेट पाहिजे होती. आता पॉडकास्ट पण आला आहे. मी अजून सोशल झाली आहे म्हणून मी तुला ॲक्सेप्ट नाही करत. बरोबर की खरंच, नाही? खरंच. मग आणि आता काय करतेस तू? एज्युकेशन. अरे हो रे बाबा! पण म्हणजे काय एज्युकेशन करतेस? BSc IT करते.